केलंस का? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ऋत्विज चॅनल. हॅलो एव्हरीवन, 2000 years later. What? हॅलो एव्हरीवन, आमच्या चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आहे संक्रांत, तर आज पुरणपोळी वगैरे खूप काही करणार आहे. तर मी म्हटलं की एक व्लॉग शूट करून टाकूया, तर तुम्हाला पण बघायला मिळेल सगळं संक्रांतीचं कसं कसं काय काय करतोय आम्ही. तर गाईज, या मंथमध्ये खूप इंटरेस्टिंग असे व्लॉग येणार आहेत, कारण की आम्ही कुठेतरी ट्रिप प्लॅन केला आहे. आम्ही ट्रिपवरती जाणार आहे. ते मला सरप्राईज देणार होते, पण मला कळालं की आम्ही कुठं जात आहे ते, तर तुम्हाला पण लवकरच सांगतो आम्ही. तर ह्या महिन्यात खूप इंटरेस्टिंग असे व्लॉग येणार आहेत, तर व्लॉग स्किप करू नका, पूर्ण व्लॉग बघा. आज मकर संक्रांतीचं आम्ही काय काय करतोय ते पण दाखवते. तर चला बघूया. तर मम्मी आणि मी खूप जवळजवळ राहतो, तर मी मम्मीकडेच आली. तर मम्मीने अर्धी तयारी केली आहे. पण हे मम्मी, इथं मम्मीने आमटी केली आहे आणि इथं पुरण वाटलं आहे. तर मी पोळी करणार आहे. पोळी, भाजी आणि पापडी करायची बाकी आहे आता फक्त. तर बघा तुम्ही मी पोळी कशी करते ते. तर हे खण आहेत आमच्या इकडे, ह्या खणांना पुजतात आज. तर त्यात फक्त हे ऊस टाकायचं राहिलं, तर ते मी टाकते. आता हे मी पहिलं तुळस लावते आणि त्यानंतर हे त्याच्यावरती ठेवते. तोपर्यंत हे जिथं पोहोचलंय तिथंच ठेवायचं. तर आता मी करणार आहे पोळ्या, आणि मी काय काय स्वयंपाक करते तुम्हाला दाखवते. अर्धा तर मम्मीने केलंय, मी मम्मीकडेच गेले आज, पुरणपोळी होती म्हणून. तर चला तुम्हाला दाखवते काय काय करते मी. तिळगुळ राहिलेले माझे, तिळगुळ ठेवलेला आहे. डन. तर गाईज, माझं पार्सल आलं आहे अँड हिअर इज माय बर्थडे आउटफिट. सो चलो, जेवण खाल्ल्यानंतर मस्त दाखवेन. आता मी रिव्ह्यू नाही करणार आहे.
कायम माझी पहिली पोळी तशीच होते. आणि इथं भजी पण रेडी आहेत आणि हे आहे पूर्ण ताट. हे सगळं करता करता दुपार झाली होती आणि उपवास होता आमचा दोघींचा, मम्मीचा आणि माझा. आणि इथं नैवेद्याचं ताट तयार केलं आणि त्यानंतर आम्ही दोघींनी पण जेवून घेतलं. नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून गाईज. बाय बाय.